फुलंब्री पंचायत समितीत नव्यानं पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर प्रथमच पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत जनतेच्या कामांमध्ये होणारी दिरंगाई थांबवून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। बैठकीत बोलताना पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पंचायत समिती अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना ठेवून नागरिकांची कामे प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करावीत। विशेषतः रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत अशा सूचना त्यांनी दिल्या। यावेळी उपसभापती अश्विनी सोनवणे यांनीही विविध विभागातील कामांचा आढावा घेत जनतेच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचं आवाहन केलं। ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक तत्परतेने काम करावं असं त्यांनी सांगितलं। बैठकीत सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती अश्विनी सोनवणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब तांदळे, संतोष गाडेकर, गणेश काळे, सविता कोलते, वंदना रामटेके, पद्माबाई जाधव, गटविकास अधिकारी उषा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीसाठी पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान विविध विभागांच्या कामाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचं मत यावेळी सभापती सर्जेराव मेटे यांनी व्यक्त केले। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।